तर तुम्हाला बी कळेल. तुम्हाला कुठं वाचता येतंय म्हणा, आम्ही वाचून दाखवू की. काही काळजी करू नका. माझा राणा अभ्यासात ढ म्हणून कधी मधी राग निघतो माझा, पण माझा राणा म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. त्याला माझा राग दिसत असेल, पण त्या रागा मागची आईची माया त्याला कधी कळणार. तसं मला रानाचा राग कधी बी येत नाही, पण तो कायम आपलं तेच खरं करतो, म्हणून मग ताबा सुटतो माझा कधी मधी. माझा राणा शिकला नाही तरी चालल, पण त्यानं त्याचा चांगुलपणा जपला पाहिजे. आता लहान आहे, पण उद्या मोठा झाला की समजा सांगणार आहे मी त्याला. मला माझ्या पोराचा कधीच राग आला नाही आणि येणार बी नाही. अभ्यासात ढ असला म्हणून काय झालं? माझा राणा जगातला सगळ्यात चांगला पोरगा आहे. मला आजवर वाटत होतं की मी शाळेत जात नव्हतो म्हणून तू मला रुसून सोडून गेलीस. पण आज मला कळलं की शाळेचा काय बी संबंध नव्हता. तू माझ्यावर रुसली नव्हतीस हे ऐकून माझ्या मनाचं वजन हलकं झालं बघ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.